चला तर मंडळी, उन्हाळ्याने दस्तक दिलेली आहे आणि दुपारचं जेवण शक्यता मुलं करत नाही, ट्युशनला जातात, क्लासेसला जातात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं मुलांनी काहीतरी खाऊन जावं. तर तुम्ही मुलांना दुपारच्या वेळेस अशी होममेड छान अशी लस्सी घरच्या घरी बनवून देऊ शकता. अगदी तुमच्याकडे वेळ नसला तरी सुद्धा तुम्ही पटकन बनवू शकता. त्यासाठी इथं एक छान असं प्रीमिक्स मी तयार केलं होतं, जे तुम्ही पूर्ण उन्हाळा वापरू शकता. एकदा जर तुम्ही बनवून ठेवलं तर तुम्ही आयत्या वेळेस एक चमचा दह्यामध्ये मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी फिरवून दिलं तरी सुद्धा तुमची लस्सी अगदी उत्तम बनवून तयार होते, याची मी गॅरंटी देते. तर इथं मी अर्धा किलो दही घेतले पातेल्यामध्ये. हे छान रवीने उसळून घ्यायचं. जितकं छान तुम्ही उसळून घ्याल ना, तेवढी अगदी क्रीमी छान अशी लस्सी बनवून तयार होते. तर ज्यावेळेस घरी होममेड दही लावतो ना, तर मंडळी इथं दह्याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो एकदा नक्की बघा. त्यामुळे तुमचं घरचं दही अगदी फ्रेश मस्त बनवून तयार होतं. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही एकदा आवर्जून नक्की बघा. तर इथे बघा 5 ते 6 मिनटं रवीने उसळल्याच्या नंतर इथे लस्सी बघा अगदी छान अशी दाटसर तयार झालेली. तर आता हे पातेलं जरा वेळासाठी मी फ्रीजमध्ये ठेवले. तर इथं आपण प्रीमिक्स तयार करतोय. त्यासाठी इथं अर्धी वाटी साखर घेतली, 2 विलायची घातल्यात, यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम घालायचे. तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा हे बनवून तयार करून ठेवू शकता. तुम्ही यामध्ये केशर घालू शकता, तुम्हाला आवडते ते ड्रायफ्रूट यामध्ये तुम्ही वापरू शकता. तर ही पावडर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये छान पूर्ण उन्हाळा ठेवू शकता आणि एक एक चमचा तुम्ही हे वापरू शकता. तर हे बघा, बाहेर तर शक्यता मुलं दही वगैरे लस्सी वगैरे घेतातच, तर तुम्ही अशा प्रकारे घरामध्येच बनवून देऊ शकता. तर 10 मिनिटाने हे पातेलं मी फ्रीजमधून बाहेर काढलेले. त्यानंतर इथं आज मी 4 ग्लास लस्सी बनवत आहे, त्यामुळे इथं 4 चमच्यांचा मी इथं वापर केलेला आहे. हे प्रीमिक्स यामध्ये 4 चमचे मी वापरले आहे. तर आता हे आपल्याला, जर तुम्ही इथे डायरेक्ट जर लस्सीमध्ये साखर घातली तर साखरेचं पाणी होतं आणि लस्सी खूपच पातळ होते. त्यामुळे घरची लस्सी एकदम पातळ पातळ होते. तसं होऊ नये, त्यामुळे तुम्ही हे प्रीमिक्स एकदा नक्की बनवा, खूप उपयोगी येतं. आता हे प्रीमिक्स घातल्याच्या नंतर 2-3 मिनिटासाठी हे व्यवस्थित असं उसळून घ्यायचं. तर यामध्ये विलायची घातल्यामुळे या लस्सीचा खूप छान असा सुगंध यायला लागला आहे. खूप मस्त असा लोण्याचा सुद्धा, दह्याचा मस्त असा हलकासा सुगंध असतो, तो देखील विलायची घातल्यामुळे छान असा उभरून येतो. तर तुम्ही ही होममेड साध्या सोप्या पद्धतीने एकदा लस्सी नक्की ट्राय करा. तर लस्सी तुम्ही बघू शकता खूप अशी दाटसर आहे, खूप अशी पातळ नाही आहे. तर थोडीशी दाटसर वाटली म्हणून मी इथे अर्धा कप यामध्ये दूध घातले. आता हे दूध घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता. तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे पातेलं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. ज्यावेळेस तुमची फॅमिलीमध्ये सगळे मंडळी अवेलेबल असेल त्यावेळेस तुम्ही हे लस्सी एन्जॉय करू शकता. तर माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे इथं मी थोडासा बर्फ क्रश करून यामध्ये घातला आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा अगदी दाटसर आहे ना मंडळी, मस्त अशी ही लस्सी बनवून तयार होते. तर चला मस्त अशी ग्लास भरून घेऊया. तर इथं ना मंडळी, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ना, तर तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवरची सुद्धा लस्सी बनवून तयार करू शकता. तर इथे आता मी 4 ग्लास घेतलेले आहेत. या ग्लासमध्ये ही लस्सी भरून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर लस्सी आपली तयार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मंडळी, मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर दुधावर जी मलाई येते ना, ती मलाई थोडी थोडी या लस्सीवरती घालायची. त्यामुळे काय होतं ना, अगदी मार्केटमध्ये जी ठेल्यावर लस्सी मिळते ना, अगदी तशीच क्रीमी खाताना ही लस्सी लागते. त्यामुळे तुम्ही ही पद्धत एकदा नक्की आवर्जून ह्या उन्हाळ्यामध्ये ट्राय करा. त्यामुळे थोडेसे काजू आणि बदाम देखील यावरती मी कापून घातलेले आहेत. तर माझी मुलगी लहान आहे, त्यामुळे ती शक्यता काजू बदाम खात नाही, त्याच्यामुळे तिच्या ग्लासमध्ये मी काजू बदाम घातलेले नाही, पण तिला लस्सी खूप आवडते. तर तुमच्या घरातल्या मंडळीला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे ग्लासमध्ये भरू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. का तर माझा हा नेहमी प्रयत्न असतो की तुमच्यासाठी साध्या सोप्या रेसिपी पोहोच करणं. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही शेअर करू शकता. तर चला, तर इथे बघा काय मस्त अशी आपली लस्सी बनवून तयार आहे ना मस्त मंडळी. चला पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.